नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पोस्ट म्हणजे भारतीय डाक विभागात काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025. त्याचप्रमाणे टोटल व्हॅकन्सी दिलेल्या आहेत 21,413. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठे जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की ॲप्लिकेशन स्टार्ट 10/2/2025 आणि याची लास्ट तारीख आहे 3/3/2025. या ठिकाणी जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे 10 तारखेला सुरू झालेली असून ऑनलाईन फॉर्म भरणे आणि याची 3/3/2025 ही लास्ट तारीख आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की हे इंडियन पोस्ट GDS यांची PDF आहे. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. या ठिकाणी तुम्ही पाहताय की रजिस्ट्रेशन अँड ॲडमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे 10/2/2025 ते 3/3/2025. त्यानंतर या ठिकाणी अजून एडिट आणि करेक्शन विंडोज म्हणजे जर का तुमचा ऑनलाईन फॉर्म भरताना काही करेक्शन करून घ्यायचं असेल किंवा काही चुकले असेल तर या ठिकाणी करेक्शन किंवा एडिट करण्याचे तारीख दिलेली आहे 6/3/2025 ते 8/3/2025 दरम्यान तुम्ही आपला ऑनलाईन भरलेला फॉर्म एडिट किंवा करेक्शन करू शकता. त्यानंतर या ठिकाणी 2 पदं यांनी दिली आहेत. एक आहे ब्रँच पोस्ट मास्टर, याला पगार आहे 12,000 ते 29,380. त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर याला 10,000 ते 24,470 रुपये या ठिकाणी पगार आहे. त्यानंतर याला वयाची मर्यादा आहे मिनिमम 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर मिनिमम मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची शिथिलता दिलेली आहे. आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC/STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष सूट. त्याचप्रमाणे हँडिकॅप दिव्यांगांसाठी 10 वर्षापर्यंत सूट आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅटेरिया त्याचप्रमाणे एज लिमिट दिलेला आहे. जर का तुम्ही या एजमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे शॉर्टकट मुद्दे सांगत आहेत PDF समोर आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. मग तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे इंडियन पोस्ट GDS online.gov.in. अशा प्रकारे या ठिकाणी सर्च केल्यावर तुम्हाला या साईटवर तुम्हाला येऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पाहताय की तुम्ही रजिस्ट्रेशन स्टेज 1 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी 2 ऑप्शन येतील. एक ते रजिस्ट्रेशन, त्यानंतर फॉरगेट रजिस्ट्रेशन. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनला. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होते. या ठिकाणी तुम्ही पाहताय की सर्वप्रथम दिलेला आहे मोबाईल नंबर. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे ईमेल ID. ईमेल ID तुम्ही टाकल्यावर तुमच्या ईमेलवर सुद्धा एक OTP येणार आहे. तो OTP सुद्धा या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्ही व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला खाली 3 नंबरचा ऑप्शन आहे की नावाचे तुमच्या 10वीच्या बोर्ड ज्याप्रमाणे नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर इकडे खाली 4 नंबरमध्ये तुम्हाला तुमचे फादर नेम टाकायचं आहे. त्यानंतर इकडे 5 नंबर डेट ऑफ बर्थ. त्यानंतर इकडे 6 नंबर जेंडरमध्ये तुमचं जेंडर जे असेल ते मेल फिमेल या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो. त्यानंतर तुम्हाला
खाली 7 नंबरमध्ये कॅटेगरी हे तुमची सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी 5 कॅटेगरी आहेत। एक आहे UR म्हणजे ओपन, त्यानंतर UR EWS, त्यानंतर OBC SC ST, अशा प्रकारे या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले असून 4-5 ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी तुम्हाला जर का तुम्ही एंट्रीमध्ये मोड असाल तुम्हाला OBC हे ऑप्शन निवडायचं आहे। एंट्रीमध्ये ABCD जे प्रकार असतील ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे। OBC हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर SC ST जे असेल ते या ठिकाणी मी SC हे कास्ट निवडतो। त्यानंतर तुम्हाला कुठल्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे तर ते सर्कल या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। या ठिकाणी मी जनरली महाराष्ट्र हे निवडणार आहे। त्यानंतर 9 नंबरचं ऑप्शन आहे की इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, म्हणजे तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पास झाला ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे। म्हणजे 10वीचे वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे। 10वीचे वर्ष या ठिकाणी टाकल्यावर तुम्हाला कॅप्चर फिलअप करून सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपले रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे एक मेसेज येतो की फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन इज कंप्लीटेड, प्लीज कंटिन्यू टू फिलिंग द डिटेल ऑफ रजिस्ट्रेशन। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन होते। या ठिकाणी जी माहिती भरली आहे ती आपल्यासमोर शो होणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जे माहिती राहिलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता, नाही टाका तरी चालेल कारण की तो मॅन्डेटरी नाही आहे। त्यानंतर इकडे 11 नंबरचं ऑप्शन आहे हँडिकॅपचं। जर का तुम्ही हँडिकॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो। त्यानंतर या ठिकाणी हँडिकॅपचं ऑप्शन तुम्हाला निवडल्यावर त्यानंतर इकडे 12 नंबरचं ऑप्शन आहे लँग्वेज स्टडी इन सेकंडरी स्कूल, म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमचे जेवढे लँग्वेज असतील, फॉर एक्झाम्पल मराठी, हिंदी, हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी मी एक इंग्लिश सिलेक्ट करणार आहे, त्याचप्रमाणे हिंदी, आणि या ठिकाणी एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मराठी। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकता। तुम्ही एकसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट शकता किंवा 3 या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर 13 नंबरचा ऑप्शन तुम्हाला नो या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर 14 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फोटो आणि नंतर खाली तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे। अशा प्रकारे हे फॉर्म भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सो मित्रांनो, मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पुन्हा भरलेली असून त्यानंतर या ठिकाणी फोटो हा 50 KB आतमध्ये तुम्हाला स्कॅन करायचा आहे किंवा अपलोड करायचा आहे। त्यानंतर साईज तुम्हाला सिग्नेचर 20 KB आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सबमिट किंवा अपलोड करायची आहे। हे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्यासमोर जेवढी माहिती भरली असेल ती या ठिकाणी शो होणार आहे। आणि जर का तुम्हाला यामध्ये काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी सध्याच करेक्शन करून घेऊ शकता। त्यानंतर एकदा सबमिट केलं या ठिकाणी करेक्शन करता येणार नाही। तर वदरची माहिती पूर्ण भरलेली बरोबर असून आता आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या चेकबॉक्सला। त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे किंवा नोंदवून करून घ्यायचा आहे, किंवा तुम्हाला SMS सुद्धा आलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला समोरचा फॉर्म भरण्यासाठी कंटिन्यू टू अप्लाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी अशा प्रकारे एक पेज ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर ऑप्शन दिला आहे की सर्कल अप्लाय फॉर, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्कल अप्लायला। त्यानंतर तुम्हाला ज्याही स्टेटमध्ये फॉर्म भरायचा असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र हे सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर सबमिट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे। या ठिकाणी OTP आलेला असून त्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकून पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे।
मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा अशा प्रकारे एक आता नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की जेवढी माहिती आपण भरली आहे ते आपल्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे माहिती भरायची राहिली आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस आणि सेम ॲज ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिलअप केल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुमचं 10वीचं बोर्ड जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट बोर्ड या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी क्लिक केलं. या ठिकाणी जेवढे बोर्ड असतील महाराष्ट्रातले ते या ठिकाणी शो होणार आहेत. या ठिकाणी आपलं जनरली महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर एज्युकेशन हे असेल. तुमचं जर का तुमचं 750 पैकी या ठिकाणी असेल तर तुम्हाला ते निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वर्ष पण दिलेले आहेत. तुम्ही ज्या वर्षामध्ये 10वी पास झाला ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी 750चे हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर इकडे सिलेक्ट ऑप्शनमध्ये इकडे आपल्याला मार्क्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन डॅशबोर्ड ओपन होते. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जेवढे तुमचे विषय असेल 10वीच्या मार्कशीटवर ते या ठिकाणी तुम्हाला मार्किंग टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आलेलं आहे सायन्स. त्यानंतर इकडे 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट सब्जेक्टमध्ये सेकंड लँग्वेज तुम्हाला टाकायची आहे हिंदी. तुमची जे असेल सेकंड लँग्वेज ते तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर इकडे मॅथमॅटिक्सचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहे किती मिळाले कितीपैकी. त्यानंतर इकडे 4 नंबरमध्ये पुन्हा तुम्हाला फर्स्ट लँग्वेज तुमची जे असेल ते तुम्हाला टाकायचे आहे. त्या ठिकाणी मी मराठी हे निवडतो फर्स्ट लँग्वेज. त्यानंतर इकडे खाली पुन्हा थर्ड लँग्वेज तुमची इंग्लिश तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जे तुमची लँग्वेज असेल फर्स्ट सेकंड थर्ड हे तुम्हाला टाकून त्यानंतर इकडे मार्किंग तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर शो आणि कंटिन्यू ऑप्शनला पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. सोबत तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण वदरची माहिती भरली असून त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्किंग टाकलेली आहे. ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे अशा प्रकारे या ठिकाणी मार्किंग तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला शो आणि कंटिन्यू ऑप्शनला पुन्हा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर एक नवीन पेज पुन्हा या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्कल दिसणार आहे. त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन फॉर अप्लाय म्हणजे तुम्हाला आता कोण्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व डिव्हिजन दिलेले आहेत. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे. तुम्हाला ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे ते डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जागा पाहून पद्धतशीरपणे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी मी एक डिव्हिजन निवडतो. त्यानंतर डिव्हिजन निवडल्यावर ज्या डिव्हिजनमध्ये जेवढ्या जागा आहेत ते या ठिकाणी शो होणार आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक अमरावती डिव्हिजन निवडलं आहे. त्यानंतर अमरावती डिव्हिजनमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक डिव्हिजनमध्ये क्रमांक द्यायचा आहे. सोबत तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर प्राधान्य क्रमांक दिल्यावर तुम्हाला पुन्हा खाली इकडे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आय हिअर डिक्लेअर दॅट या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर शो अँड प्रोसेस ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर शो अँड प्रोसेस ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा अशा प्रकारे एक मेसेज या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. पुन्हा सबमिट या ऑप्शनला ओके केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी PDF तुमच्यासमोर ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जर का यामध्ये काही करेक्शन करून घ्यायचं असेल तर करेक्शन विंडोज ही 6 तारखेला ओपन होणार आहे. त्यावेळेस तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. तर या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आहे. प्रिंट या ऑप्शनला क्लिक करून हे तुम्हाला प्रिंट आपल्या मोबाईलमध्ये शो करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर सोबत अशा प्रकारे आज आपण पोस्टाचा फॉर्म ऑनलाईन कसे भरले याची A to Z माहिती पाहिलेली असून
जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.